त्यांनी केलेलं अभूतपूर्व असं कार्य असो, या सर्व मातृशक्तीला प्रणाम करण्याचा, त्यांना वंदन करण्याचा आजचा हा आपला अतिशय चांगला सोहळा इथं सुरू आहे. ते संपन्न होते. 13व्या वर्षामध्ये हिरकणी पतसंस्थेने पदार्पण केले. संस्थेच्या अध्यक्ष, संचालिका, CEO पासून सर्व कर्मचारी प्रचंड मेहनत हे सातत्याने घेत आहेत. त्यामुळं अत्यंत अभिमानानं सांगावंसं वाटतं की जिल्ह्यातली सर्वात मोठी महिला पतसंस्था जर कुठली असेल तर ती हिरकणी महिला पतसंस्था. अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटते. या पतसंस्थेने आजच्या काळामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले. अनेक चांगले चांगले उपक्रम राबवत असताना दारूबंदी असेल, कपडा बँक असेल किंवा महाराष्ट्रामध्ये लक्ष वेधून घ्यावं असे एक सुंदर कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये या पतसंस्थेने सातत्याने केले. महिलांच्या उत्कर्षासाठी या पतसंस्थेने अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले, अनेक वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या आणि सातत्याने महिलांच्या उत्कर्षासाठी काम करणारी ही पतसंस्था अशी ओळख या पतसंस्थेने निर्माण केलेली आहे. या पतसंस्थेने मागच्या काळामध्ये जे कार्य केलं त्याची दखल महाराष्ट्रातल्या सर्व पतसंस्थांचं जे फेडरेशन आहे या फेडरेशननी घेतली आणि हिरकणी पतसंस्थेला उत्कृष्ट कार्य करणारी पतसंस्था म्हणून मानाचा दीपस्तंभ पुरस्कार या पतसंस्थेला दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशननी दीपस्तंभ पुरस्कार देऊन ज्या पतसंस्थेला नावाजलं, उत्कृष्ट पतसंस्था म्हणून गौरवलं, त्या पतसंस्थेची आजची ही आमसभा आहे. आणि उत्कृष्ट पतसंस्था म्हणून कार्य करत असताना दीपस्तंभ पुरस्कार ज्या पतसंस्थेला मिळालाय त्या पतसंस्थेची आकडेवारी आजच्या या अहवालामध्ये आपल्या समोर आलेली आहे. मी पण एका बँकेचा अध्यक्ष आहे. अनेक पतसंस्थांचे अध्यक्ष, संचालक इथं उपस्थित आहेत आणि या अहवालाच्या माध्यमातून हिरकणी पतसंस्थेचं कार्य कसं आहे, आकडेवारी कशी आहे, लेखाजोखा काय आहे, ही आकडेवारी अनेक जण उत्सुकतेने निश्चितपणे बघत असतात. आणि मी पण बँकेचा अध्यक्ष म्हणून जेव्हा ही बघत होतो आकडेवारी, तेव्हा माझ्याही लक्षामध्ये आलं की हो, खरोखरच दीपस्तंभ पुरस्कार ज्या पतसंस्थेला मिळालाय त्या पतसंस्थेने तसं कार्य केलं पाहिजे, तसंच कार्य, तशीच आकडेवारी या पतसंस्थेची देखील निश्चितपणे झालेली आहे. अव्वल वर्षामध्ये 96 कोटी रुपये डिपॉझिट या पतसंस्थेचं होतं आणि अव्वल वर्षानंतर म्हणजे मार्च नंतर 100 कोटी रुपयाच्या ठेवी क्रॉस करून जवळपास 110 कोटी रुपयांच्या ठेवीपर्यंत ही पतसंस्था पोहोचलेली आहे. 200 कोटीपेक्षा जास्त उलाढाल या पतसंस्थेची झालेली आहे आणि अत्यंत अभिमानास्पद उलाढाल म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त ठेवी फक्त 13 वर्षांमध्ये या पतसंस्थेने काढलेले आहेत. हा अहवाल काय सांगतो आपल्याला? या अहवालातली जर आकडेवारी बघितली तर लक्षामध्ये येते की 96 कोटी रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेच्या आहेत. जवळपास 70 कोटी रुपयाचं कर्ज पतसंस्थेने केलंय. म्हणजे सीडी रेशो ज्याला आपण म्हणतो, कर्ज आणि डिपॉझिट यांचं जे प्रमाण पाहिजे ते 70% पाहिजे
आणि अहवाल वर्षामध्ये जवळपास 72% कर्ज वाटप या पतसंस्थेने केलंय. म्हणजे प्रमाण जे आहे ते अत्यंत व्यवस्थितरित्या यांनी ठेवलं, अत्यंत उत्कृष्टरित्या कर्ज वाटप या पतसंस्थेने केलंय. थकीतचं प्रमाण हे 5% आत पाहिजे आणि या पतसंस्थेने थकीतचं प्रमाण जे आहे ते देखील मर्यादेच्या आत ठेवून अत्यंत उत्कृष्ट अशी वसुली या पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि आमचे सीईओ पासून आमचे सर्व जे कर्मचारी आहेत यांनी केलेली आहे. आणि निश्चितपणे कर्जदार आणि ग्राहक या सगळ्यांचं या सभेच्या निमित्ताने मला मनापासून आभार मानावं असं वाटतं पतसंस्थेच्या वतीने. आकडेवारी सांगतेय 96 कोटी रुपये डिपॉझिट आहे, 70 कोटी रुपये हे कर्ज वाटप केलंय, जवळपास 22 कोटी रुपये या पतसंस्थेचे विविध बँकांमध्ये हे ठेव ठेवलेली आहे. त्यासोबतच कॅश इन हँड ही 3 कोटी आणि करंट अकाउंट मध्ये विविध बँकांमध्ये 3 कोटी अशा पद्धतीनं जवळपास 98 कोटी रुपये आज पतसंस्थेचे आहेत. म्हणजेच 96 कोटी डिपॉझिट आणि 98 कोटी रुपये आज पतसंस्थेकडे आहेत. म्हणजे तब्बल 2 कोटी रुपये हे ठेवीपेक्षा जास्त आहेत आज पतसंस्थेकडे. आणि फक्त 2 कोटी रुपये शिल्लक आहेत, जास्त आहेत असं नाही, तर जवळपास 2.5 कोटी रुपयाची मालमत्ता मागच्या काळात पतसंस्थेने विकत घेतलेली आहे. चिखलीमध्ये खामगाव रोडवर एक अत्यंत मोठा असा 6000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आज या पतसंस्थेने विकत घेतलाय. आणि बुलढाणा रोडवर वेअर हाऊस साठी 1/2 एकर शेती रोड टच घेतलेली आहे. अशा पद्धतीनं 2.5 कोटी रुपये मालमत्ता या पतसंस्थेने विकत घेतलेली आहे. आणि त्यासोबतच जवळपास 20 शाखांमध्ये 1.5 कोटी रुपयाचा डेट स्टॉक म्हणजे कॉम्प्युटर असेल, तिजोऱ्या असतील, त्यांचे लॉकर असतील, स्ट्रॉंग रूमचे दरवाजे असतील, फर्निचर असेल, 1.5 कोटी रुपयाचं हे तयार केलेले आहे. म्हणजे 2 कोटी रुपये डिपॉझिट पेक्षा जास्त, 2.5 कोटी रुपयाची मालमत्ता आणि 1.5 कोटी रुपये हे विविध शाखांचं आजचं फर्निचर असं जर पकडलं तर जवळपास 5.5 कोटी रुपये हे डिपॉझिट पेक्षा आज शिल्लक आहेत. आणि एवढ्यावर थांबलेलं नाहीये, तर जी मालमत्ता विकत घेतलेली आहे, जे 2 प्लॉट विकत घेतलेले आहेत, जे 2.5 कोटी रुपयामध्ये घेतलेले आहेत 3 वर्षाच्या आधी, आज त्याची किंमत तब्बल 2.5 कोटी रुपयावरून 6 कोटी रुपयावर गेलेली आहे. म्हणजे 5,000 रुपये स्क्वेअर फुटनी जो प्लॉट घेतला 3च वर्षात त्याचे आज 10,000 रुपये स्क्वेअर फुटनं भाव आहे. आणि 150 रुपये स्क्वेअर फुटनं जी जमीन घेतलेली होती बुलढाणा रोडवर तिचे 900 रुपये स्क्वेअर फुट आज भाव झालेले आहेत. अशा पद्धतीनं डिपॉझिट पेक्षा 9 कोटी रुपये शिल्लक आज या पतसंस्थेकडे आहेत. म्हणजे 96 कोटी रुपये डिपॉझिट आहे आणि 9 कोटी रुपयाची मालमत्ता किंवा डिपॉझिट पैसे आज या पतसंस्थेकडे शिल्लक आहे. म्हणजे 96 कोटी रुपयाची म्हणजे डिपॉझिट असताना या पतसंस्थेकडे आज 105 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा जमा झालेला आहे. अशा पद्धतीनं अत्यंत उत्कृष्ट कार्य या पतसंस्थेने करत असताना 2024 मध्ये या पतसंस्थेचा ढोबळ नफा जो आहे हा 76 लाख होता. 2024 म्हणजे मागच्या वर्षी 76 लाख रुपयाचा ढोबळ नफा होता. तो 2025 मध्ये 1,44,00,00,000 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे.
म्हणजे डोबळ नफा पण मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट या पतसंस्थेने यावेळेस घेतलेला आहे आणि एकूण उत्पन्न हे मागच्या वर्षी 11 कोटी असताना या वर्षी जवळपास 15 कोटी रुपयाचं एकूण उत्पन्न या पतसंस्थेने मिळवलेलं आहे. भाग भांडवल तब्बल 1,30,00,000 रुपये या पतसंस्थेकडे जमा असताना इमारत व बुडीत कर्ज निधी हा 4.5 कोटी रुपये आहे. म्हणजे जवळपास 5.5 कोटी रुपयाचं स्वनिधी आज या पतसंस्थेने, या छोट्याशा पतसंस्थेने 5.5 कोटी रुपयाचा स्वनिधी हा उभा केलेला आहे. 350 सल्लागार, 97 कर्मचारी, 57 एजंट आणि 20 शाखांचा म्हणजे विस्तार आज या पतसंस्थेचा झालेला आहे आणि आज जिल्ह्यामधली सर्वात मोठी महिला पतसंस्था म्हणून या पतसंस्थेने आपलं नाव मिळवलंय. मी तर म्हणतो की अमरावती विभागातली सर्वात मोठी महिला पतसंस्था म्हणून हिरकणी महिला पतसंस्था आज निश्चितपणे उभी राहिलेली आहे. मला असं वाटत जर कारभार दिला तर किती चांगलं काम होऊ शकतं हे या पतसंस्थेच्या अध्यक्षा, संचालिका या सगळ्यांनी दाखवून दिलेले आहे. निश्चितपणे खर तर इथे आज अनेक पतसंस्थांचे अध्यक्ष आहेत. म्हणजे या पतसंस्थेला 3 वेळेस दीपस्तंभ पुरस्कार मिळालाय. ते मुसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष इथं आहेत. अत्यंत चांगलं कार्य करणाऱ्या देशपांडे ताई म्हणजे त्याही अध्यक्ष आहेत, त्या इथं आहेत. विनंताई पासून इथं आहेत. मागे आमचे आशिष भाऊ पासून कुणाल भाऊ पण एका पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक जण इथं वेगवेगळ्या पतसंस्थांशी संबंधित इथं आहेत आणि आकडेवारी जेव्हा ते बघतील किंवा त्यांनी बघितली असेल तर निश्चितच त्यांना ती अत्यंत चांगली वाटली असेल. तर एक चांगलं काम या पतसंस्थेने मागच्या काळामध्ये केलेले, पुढच्या काळामध्ये या पतसंस्थेचा विस्तार जो आहे तो आणखी आणखी चांगला मोठा होत राहील. ही पतसंस्था ही जिल्ह्यातलीच पतसंस्था एक चांगली पतसंस्था किंवा मोठी पतसंस्था नाही तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महिला पतसंस्था होईल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करत असताना मी आमचे CEO श्री भावसार, आमचे सरव्यवस्थापक इंगळे, आमचे विशाल चाकणकर पासून आमचे सर्व कर्मचारी जे आहेत, अधिकारी जे आहेत आणि विशेषतः या पतसंस्थेशी संबंधित असलेले आमचे सर्व सल्लागार, आमचे सर्व संचालिका आणि आमचे सर्व टीम जे हिरकणी पतसंस्थेशी संबंधित यांना म्हणजे यांचे इथे निश्चित मनापासून कौतुक करायला पाहिजे. एक अत्यंत चांगलं एकजुटीने काम या पतसंस्थेचं मागच्या काळात चाललंय. सहकार आज ज्या दिशेने चाललाय ती दिशा बघता येत्या काळामध्ये या पतसंस्थेचं डिपॉझिट 2-3 वर्षाच्या आतच हे 500 कोटीपेक्षा पुढे असेल. शाखांचा विस्तार 50 पेक्षा जास्त असेल आणि जवळपास 500 पेक्षा जास्त कर्मचारी या पतसंस्थेमध्ये असतील. 500 पेक्षा जास्त कुटुंब जे आहेत ते या पतसंस्थेच्या माध्यमातून आपलं म्हणजे कुटुंब त्याचं पालन पोषण करत त्या कुटुंबाला दिशा देण्याचं काम करत असतील आणि हजारो कर्जदारांच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय हे अत्यंत विस्तारलेले असतील. अनेक मायबावल्या या स्वतःच्या पायावर या पतसंस्थेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये उभ्या राहिलेल्या दिसतील. मी कर्मयोगी तात्यासाहेबांनी जे सहकाराचं स्वप्न बघितलं ते स्वप्न वृषाली मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी हे साकार करताना दिसत आहेत. निश्चितपणे कर्मयोगी तात्यासाहेबांना देखील आजच्या या निमित्ताने आनंद होत असेल. हा सगळा कार्यभार पाहून आज आमचे नेते आदरणीय मुकुल वासनिक साहेब यांचा वाढदिवस आहे. मी हिरकणी परिवार, अनुराधा परिवार आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे
संस्थेच्या वतीनं आदरणीय वासनिक साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. कार्यक्रमाच्या नंतर आमसभेच्या नंतर बाजूच्या हॉलमध्ये आदरणीय वासनिक साहेबांनी त्यांच्या कॅमेरामधून टिपलेले अत्यंत उत्कृष्ट असे छायाचित्र आहे. एक कॅमेरा जो आहे, कॅमेराचा जो फोटो आहे तो म्हणतात की 1000 शब्दापेक्षा जास्त बोलतो. तर ते फोटो जे आहेत ते उत्कृष्ट फोटो आहेत, ते आपण सगळ्यांनी निश्चितपणे बघावेत ही पण विनंती याच्या निमित्ताने करतो. या सभेमध्ये आलेल्या आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो, आभार मानतो. आणि माझ्याकडून राहून गेलं नवरत्न जे आहेत, मग आमच्या आरतीताई पालवे असतील, आमच्या सुरेखा दिदी असतील, रेणुकाताई जाधव असतील, नेहाताई चिंचोले आहेत, अश्विनीताई जाधव आहेत, वंदनाताई टेकाळे आहेत, गोकर्णताई परिहार आहेत, ॲडव्होकेट जयाताई राखोंडे आहेत, काव्या उदय कारंजकर आहेत. या नवरत्नाचा सत्कार आज इथं होते. आणि या कार्यक्रमासाठी आज हिरकणी पतसंस्थेच्या या आमसभेसाठी प्रमुख उपस्थिती लाभलेल्या गायत्रीताई रोहनकर या देखील इथं आलेल्या आहेत. या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो, थांबतो. धन्यवाद. समोर मोठी नाही आहे तरी मला एकच सांगायचं सर्वांना, जर आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी करायचं असेल ना, तर इच्छाशक्ती आणि कुठल्याही गोष्टीची जिद्द आणि मेहनत जर केली ना, तर आपण कुठलीही अडचण असो आपण सक्सेस होतोच. बाकी काय सांगेल, तेवढं तुम्ही म्हणजे माझ्यापेक्षा जास्त समजदार आणि समजू शकता. झालेलो आहे. त्याचसोबत सोबत नवरात्राचे सुद्धा दिवस चालू आहे आणि या नवरात्रामध्ये हा नारी सन्मानाचा दिवस आहे, नारी शक्तीचा दिवस आहे आणि नारीच्या प्रत्येक रूपाची गायन आणि पूजन या ठिकाणी केलं जातं. म्हणून आपण नवरात्र हा उत्सव मोठ्या साजरेनं उत्साहानं आपण उत्सव साजरा करतो. म्हटलं जातं की ज्या ठिकाणी नारीचा सन्मान आहे त्या ठिकाणी देवता सुद्धा या सृष्टीवरती पुष्पांची वर्षा करत असतात. तसा हा नवरात्राचा दिवस, नवरात्र महोत्सव आपण साजरा करतो. मग या नवरात्रामध्ये आपण सगळ्यांनी नवरात्रीची कहाणी आपण ऐकलेली आहे. सांगितलं जातं की देवींनी 9 दिवस 9 रात्र असुरांशी युद्ध केलं आणि ते असुर परिपूर्ण मारले गेले नाही. मग देवी गेली ब्रह्मदेवाकडे आणि सांगितलं की हे ब्रह्मदेवा, आम्ही 9 दिवस 9 रात्र असुरांशी आम्ही युद्ध करत आहोत, तरी सुद्धा हे असुर परिपूर्ण मारले गेले नाही. तर ब्रह्मदेवांनी सांगितलं की माझ्यापेक्षा देखील श्रेष्ठ उच्च ते उच्च ते परमात्मा निराकार आहे. तुम्ही त्या परमात्माकडून ह्या सूक्ष्म शक्ती तुमच्यामध्ये घ्या आणि त्याच्याद्वारा तुम्ही असुरांचा नाश करा. मग असुर होते तरी कोण? असुर म्हणजे कोणते असे व्यक्ती नव्हते, तर आपल्यामध्ये जे काय अवगुण आहे, दुर्गुण आहे, क्रोध आहे, राग आहे, मुळाव आहे, तर हे जे आज आमचं वारंवार बदलत असतं. तर खरा जो उपवास आहे, तर खरा उपवास आपल्याला खाण्यापिण्याचा नाही करायचा आहे, परंतु खरा उपवास आपल्यामधल्या क्रोधावरती आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे, अहंकारावरती विजय प्राप्त करायचा आहे आणि रागावरती आपला विजय प्राप्त करायचा आहे. ज्यावेळेस अशा प्रकारे आम्ही खऱ्या रूपानं हा उपवास करू, त्यावेळेस आपण समजू की आम्ही खऱ्या रीतीनं नवरात्र आमचं साजरं केलं. आपल्यावरती नियंत्रण ठेवायचं. 12-13 वर्षाच्या सेवा संकल्पाच्या अनुभवातून, सेवा संकल्प तुम्ही सगळे जाणतात, जी की मनोरुग्णांसाठी काम करणारी एक संस्था आहे, ज्या 308 मनोरुग्ण माता बांधव सध्या सेवा घेत आहेत. पळसखेड सत्कारला आपण काम करतो. जे कोणी आतापर्यंत सेवा संकल्पाला आले नसतील त्यांना मनापासून विनंती की एकदा सेवा संकल्पाला भेट द्या, कारण सेवा संकल्प ही सांगण्याची किंवा ऐकण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे.
सेवा संकल्पच्या सोबत ऋषालीताई आणि राहुल भाऊ अत्यंत कठीण काळापासून सुरुवातीपासून आहेत, आत्ताही आहेत आणि भविष्यातही राहतील याची आम्हाला खात्री आहे. एकच फक्त माझ्या अल्पमनीला जे सुचतं ते की आपलं आणि त्या परमेश्वराचं कनेक्शन चांगलं ठेवा, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांसोबतचं आपलं कनेक्शन चांगलं राहील. सर्वांना प्रेम द्या, तेव्हाच आपल्याला प्रेम आणि आदर मिळेल. माझा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल हिरकणी मंडळ अर्बन बँकेचे ऋषालीताई आणि भाऊंचे मनापासून आभार व्यक्त करते. सरांनी जसं म्हटलं की ताईंच्या पाठीमागे म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, तसंच एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो. तसेच हा पुरस्कार फक्त माझा एकटीचा नाही आहे, तुमचा सुद्धा आहे. आणि सोबतच आमच्या दोघांच्याही सोबत जी आमच्या सेवा संकल्पची हार्ड वर्किंग टीम आहे, जी आम्ही दोघं असताना नसतानाही पूर्ण सेवा संकल्प सध्या हाताळते, त्या सर्व टीमला आणि माझ्या संस्थेतल्या सर्व मनोरुग्ण माता बांधवांना मी हा पुरस्कार समर्पित करते. धन्यवाद. मला ही माहिती द्यायची आहे की तुम्हा सगळ्यांना माझं म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये माझी नियुक्ती झालेली आहे ती शक्यतोवर म्हणजे सगळ्यांना माहिती नाही आहे. हे एक नवीनच पद आता सध्याच्या वर्षामध्ये स्थापन झालेलं आहे. तर माझं काम हे महाराष्ट्र वीज नियामक आयोग जे आहे त्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राहक न्यायालय म्हणून हे असतं आणि त्या ठिकाणी माझी स्वतंत्र मेंबर म्हणून ही नियुक्ती झालेली आहे. तर माझं काम हे आहे की आपल्या समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या म्हणजे ग्राहकाच्या संदर्भात वेगवेगळ्या समस्या आलेल्या असतात, पण प्रत्येक जण हा व्यक्त होत नाही किंवा प्रत्येकाला असं वाटतं किंवा आपण न्यायालयात जायचं कसं, आपली बाजू मांडायची कशी. त्या ठिकाणी आपलं कारण ऐकून घेण्यासाठी कुणीतरी हवं, त्यासाठी हा स्वतंत्र सदस्य म्हणून हे पद आहे. आणि या पदाची नियुक्ती त्याच्यासाठी केलेली असते की सर्वसामान्य लोकांचं जे काही तक्रार असेल त्या ठिकाणी की त्यांची तक्रार म्हणजे व्यवस्थित ऐकण्यात यावी, त्यांची बाजू त्यांनी व्यवस्थित त्यांना मांडता यावी, यासाठी हे पद असतं. आणि हे काम मी अगदी चोखपणे या आधीही जिल्हा ग्राहक न्यायालय या ठिकाणी 10 वर्ष काम केलेलं आहे. आणि आता माझी म्हणजे जिल्हा ग्राहक तक्रार वीज या संदर्भामध्ये जिल्हा ग्राहक तक्रार जे न्यायालय आहे त्या ठिकाणी माझी ही नियुक्ती झालेली आहे. सागर चिंचोले, मी कन्सल्टंट जनरल सर्जन आहे, म्हणजेच एक ऑपरेशन तज्ज्ञ म्हणून चिखली येथे चिंचोले ॲक्सिडेंट केअर हॉस्पिटल येथे मागच्या 2 वर्षापासून कार्यरत आहे. आणि बेसिकली जसं सरांनी सांगितलं, जनरल सर्जरी म्हणजे ऑपरेशन ही जो विभाग आहे यात पुरुषसुद्धा बराच विचार करून एंट्री करतात. तर त्यात एका महिलेने एंट्री करावी हा थोडा वेगळा विषय आहेच. बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं की मॅडम तुम्ही सर्जरी का निवडलाय. बट खरं सांगायला गेलं तर माझं MBBS पासून स्वप्न होतं की मला एक सर्जन म्हणून कार्य करायचं आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये. आणि ते मी आज माझ्या प्रोफेशनमुळे जगू शकते आहे. आणि या प्रोफेशनमध्ये काम तर सुरूच असतं, पण कामासोबत ऋषाली मॅमसारख्या लोकांनी या कामाची जाण म्हणून आम्हाला इथे बोलवलं आणि सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे खूप 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 अभिनंदन करते. आणि मी एवढंच सांगू शकते की बऱ्याच महिला ज्या आहेत त्या आपल्या स्वतःच्या आजारांवर दुर्लक्ष करतात किंवा लाजेपोटी बऱ्याच गोष्टी मागे सारतात की ठीक आहे होऊन जाईल. तर अशा महिलांना मला हे सांगायचं आहे, जर निरोगी आयुष्य जगायचं असेल तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. आणि कुठलीही वैद्यकीय क्षेत्रातली मदत किंवा ओपिनियन लागत असेल तर मी नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. धन्यवाद. ती बऱ्याचशा गोष्टी करते पण ती फार फिट आहे, एकदम फिट बॉडी. आणि अशी बॉडी आपल्याला सगळ्यांना हवी असते, पण त्यासाठी काय करायचं हे आपल्याला माहिती नसतं. तर माझी ओळख मी करून देते. डॉक्टर अश्विनी जाधव, मधुमेह तज्ज्ञ म्हणून काम करते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये साधारण 22 वर्ष झाले, पण स्वतःच्या आरोग्याला कधीही प्राधान्य दिलं नाही. सगळं सुरळीत सुरू होतं, पैसा लत्ता ज्या बेसिक गरजा आपल्याला वाटतात, खाणं पिणं छान सुरळीत होतं. आणि अचानक कोविड आला. कोरोना काळामध्ये
महिने पॅरलाइज कंडिशनमध्ये राहायचं काम पडलं. त्यावेळेला कळालं की जर आपण निरोगी नाही तर आपण इतरांवर जबाबदारी आणि लोड आहोत. माझ्या घरच्यांना मी बघितलं आणि तिथून ठरवलं की आता आरोग्य फक्त दुसऱ्याला द्यायचं नाही, स्वतः सुद्धा अप्लाय करायचं. मग तिथनं रनिंगचा प्रवास सुरू केला. दादांनी थोड्याशा 1-2 गोष्टी मिस केल्या तर सांगते. साऊथ आफ्रिकाला ही मॅरेथॉन झाली आणि ही 90 किलोमीटरची मॅरेथॉन होती. तर ही मॅरेथॉन 12 तासामध्ये कंप्लीट करावी लागते. 12 तासामध्ये कंप्लीट करणं वगैरे ह्या सगळे 4 वर्षात आमचं जे रनिंग वगैरे करते याच्यामध्ये मुख्यत्वे मला ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगते. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण पैसा, लत्ता, कपडे, ही मला काय बोलली, तो मला काय बोलला, माझ्या आयुष्यात काय चाललंय, किती कोण माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम करतं, हे सगळे विचार करतो. पण माझं आरोग्य हा विचार आपल्या डोक्यात कधीही येत नाही. आलाही तरी डॉक्टरांनी एक गोळी देऊन तो बरा करावा ही आपली अपेक्षा असते. पण एक डॉक्टर आज तुमच्या पुढे एक सरळ स्पष्टात सांगणार आहे, गोळ्या ह्या टेम्पररी सोल्युशन आहेत. का आजार वाढले? कारण आपलं लाईफस्टाईल बदललं आहे. लाईफस्टाईल म्हणजे काय? आहार. मग आपण चवीसाठी खातोय, आपण आरोग्यासाठी खातच नाही आहे. मग आजारी पडले की आपल्याला कळतं, अरे मी कसं काय आजारी पडली. सगळं सुरळीत सुरू असताना एखाद्या दिवशी अचानक हार्ट अटॅक येतो आणि सगळं बाजूला राहतं. सगळं सुरळीत चालू, अचानक पॅरालिसिस होतो आणि सगळं बाजूला पडतं आणि त्यानंतर आपल्याला बऱ्याच आजारांसाठी वेळ सापडतो. सो वेळ नाही, कारण ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची नाही. जी गोष्ट महत्त्वाची आहे, आज इथे आपलं म्हणजे नवरात्र सुरू आहे, घरी महिलांची पूजा आहे, आपल्या सगळ्या माझी कामं आहेत, पेशंट आहेत, सगळ्यांची कामं, तरी आज आपण इथे 2-3 तास बसलोय कारण ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मग सकाळी उठून स्वतःला सांगा की माझं आरोग्य सुद्धा माझं महत्त्वाचं आहे आणि ते माझ्या हातात आहे. आजारी पडल्यानंतरच मी व्यायाम करेन, नाही तर मी करणार नाही किंवा बळजबरी करेन. यापेक्षा मला माझं आरोग्य जपायचंय म्हणून मला व्यायाम करायचंय. वेळेत झोपा, वेळेत उठा. आरोग्य हे माझ्या 4 वर्षाच्या माझ्या ज्या प्रवासात मला मुख्य गोष्टी कळल्या आहे की 90% आजारांसाठी तुम्ही तुमचं लाईफस्टाईल जर बदललं तर तुम्हाला 90% गोळ्या लागणार नाहीत. मुगाचं पीक काढलं आणि ते झाडं मग मोठे मोठे झाले, मग त्यात मोठे मोठे पेरू आले. त्यात आता कोरोनाचा काळ, मग पेरू विकायचे तर कसे विकायचे, दोघं मी नाराज झालो. त्याची मेहनत केली ती माणूला वाया घालायची कशी. मग त्यांना म्हणलं आता आपण एक लोखंडी कॅरी करू. त्या लोखंडी कॅरीवर पेरू 4 कॅरेट पेरू ठेवायचे आणि ते विकायला न्यायचे. मग आमच्या गावातले सगळेजण म्हणत होते हेच पेरू विकायला जातात, कोणीच गावाच्या बाहेर पडत नाही आहे. पण देवाच्या कारणाने आम्हाला 2 लाखाचे पेरू विकले गेले. कोरोनाचा काळ आला, आम्ही एवढं गेलो होतो पण आम्हाला त्यात चांगला नफा मिळाला. पण ऊस गोड झाला पण मला सगळं खाण्यात काही अर्थ नाही. तर मी एक यशस्वी उद्योजिका वंदना बाबा टेकाळे, मुक्काम रिलखेड पोस्टवरून तालुका जिल्हा बुलढाणा. तर कृषी विभाग बुलढाणा अंतर्गत मी कृषी सखी म्हणून कार्यरत आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय प्रकल्प राबवून आपल्या गायला विषमुक्त करावं आणि अल्पमाचं शेती करून विषमुक्त राहावं असं माझं म्हणणं आहे. तर मी भाजीपाला प्रक्रिया म्हणजे भाजीपाला प्रक्रिया उद्योग निवडलेला आहे. तर मी ज्या कढीपत्ता पावडर, शेवगा पावडर असे म्हणजे 25 ते 30 प्रकारचे प्रोडक्ट मी तयार केले आणि तयार करून करणे सोपे आणि विकणे अवघड. म्हणजे तर मी माझे प्रोडक्ट मुंबई, पुणे एवढंच नाही तर मी कर्नाटक, अमेरिकेपर्यंत माझे प्रोडक्ट पोहोचवले. झालेल्या नॅशनल
बक्षिसं काढतो आणि त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करून त्यांना बक्षिसं देतो. तर आज या गौरी सजावट स्पर्धेमध्ये जे पहिलं बक्षीस माया प्रकाश अत्रे यांना मिळालेलं आहे. मला आता आमच्या ज्या परीक्षा करणाऱ्या आमच्या मित्रताई शिसोदिया यांनी सांगितलं की ताई तुम्ही त्या पहिल्या बक्षिसाबद्दल थोडंसं बोला, कारण परीक्षकांना खूप टेन्शन असते की बाबा आम्ही म्हणजे बक्षिसं काढले तर आमच्यावर कोणी ब्लेम करायला नको. यूट्यूबला त्यांचा व्हिडिओ आहे, त्यांच्या आता सुनील सुद्धा तेच सांगितलं, तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघा यूट्यूबचा, की त्यांनी गौरी सजावट स्पर्धेचं जे डेकोरेशन केलं होतं त्याच्यामागे किती मेहनत होती आणि किती बारीक बारीक म्हणजे छोटे छोटे पार्ट करून त्यांनी ते डेकोरेशन केलं होतं आणि त्या मेहनतीला त्यांनी पहिलं बक्षीस म्हणून आमच्या परीक्षकांनी दिलं आहे. आणि त्यांच्यासोबतच जे बाकीच्यांनी सुद्धा देखावे केले आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून खूप खूप अभिनंदन करते. प्रत्येक वर्षी आपण सगळ्या या गौरी सजावटमध्ये आम्हाला खूप प्रतिसाद देतात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते. आणि हिरकणी महिला अर्बन सोसायटी गेली 13 वर्षापासून चिखली बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की आदरणीय राहुलजी मोंद्रे यांनी हिरकणी महिला पतसंस्थेसंदर्भात जी माहिती दिली आहे ती माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की पतसंस्थेची जी आर्थिक परिस्थिती आहे किंवा पतसंस्थेची जी झेप आहे ती किती मोठी
आपल्याला तो स्टॅच्यू उभा करायचा आहे. एक थीम दिली आणि त्यांनी इतकं सुंदर या ठिकाणी देखावा साक्षात 3.5 पीठे या ठिकाणी उपलब्ध करून दिले तुम्हाला. त्यामुळे मला एकच या ठिकाणी त्यांचं कौतुकच नाही तर प्रत्येक नारीमध्ये काय शक्ती असते आणि तिला जर संधी मिळाली तर ती त्या संधीचं किती सोनं करू शकते हे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालं. आज अष्टभुजा देवीचं जे चित्र आपण बघतो, प्रत्येक मंदिरात बघतो की देवीला अष्टभुजा
वर्ल्ड दुबई येथे पार पडलेली जी स्पर्धा झाली आहे अशा आमच्या गायत्री रोहनकर की ज्या शेगावच्या आहे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी, आणि त्यांनी ती स्पर्धा दुबईमध्ये पार पाडलेल्या स्पर्धेमध्ये त्यांची विजेती म्हणून निवड झालेली आहे. आणि त्यांनी त्यांचा अनुभव खूप थोडक्यात सांगितला, कारण वेळेचं भाग ठेवून त्यांनी खूप थोडक्यात त्यांचा अनुभव सांगितला. पण त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे की सौंदर्य स्पर्धा जी आहे ती सौंदर्य स्पर्धा त्यांनी आपल्या बुलढाणा जिल्ह्याला एवढा मोठा मुकुट त्या ठिकाणी त्यांनी मिळवून दिला. त्याबद्दल आमच्या हिंदवी परिवाराच्या वतीने खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि याहीपेक्षा मोठे मुकुट गायत्री तुला मिळो अशी आमच्या रेणुका देवीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमचे मान्यवर, आमच्या विनोदताई आवडते असतील, आमच्या जयश्रीताई देशपांडे असतील, त्याचबरोबर मृणालताई सपकाळ की ज्या प्रत्येक वेळेस कार्यक्रमाला आमंत्रित केल्यावर येतात. आणि त्यांचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर सदैव शांत स्वभाव, ज्यांच्या म्हणजे मुखामध्ये सदैव खडीसाखर ज्याला म्हणतो आणि डोक्यावर बर्फ, अशा आमच्या या मृणालताई. आणि बंटी दादांना सांभाळतात त्या म्हणजे मोठी गोष्ट आहे, कारण बंटी दादांचं प्रदेशाध्यक्ष म्हणून आता 2-4 महिन्यांपूर्वी त्यांची निवड झाली. आणि बंटी दादांचा सतत दौरा असतो पूर्ण महाराष्ट्रभर. आणि आमच्या मुलांनी त्यांच्या माघारी संपूर्ण कुटुंब सांभाळतात, सगळा जबाबदारी सांभाळतात. तर हे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व मातृशक्ती की ज्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळंपण आहे आणि काहीतरी कर्तृत्व हे आपल्याला बघायला मिळतं. ज्योतिताई नुकत्याच या ठिकाणी आल्या, ज्योतिताईंनी बराच मोठा कार्यक्रम मिस केला, पण हरकत नाही, शेवटी काय म्हणलं तुम्ही कार्यक्रमाला आल्या. ज्योतिताईंचं पण खूप या ठिकाणी मनापासून कौतुक करते. आणि हिरकणीचं जर सांगायचं झालं तर हिरकणीच्या जवळपास 20 शाखा आणि 20 शाखांचा विस्तार आज आमचे संपूर्ण सल्लागार या ठिकाणी विशेष करून आलेले आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक की तुम्ही सगळ्याजणी या हिरकणी परिवाराच्या भाग आहात. आणि आपल्या सगळ्यांना मिळून हिरकणीचं खूप मोठं कार्य अजून वाढवायचं आहे. आणि अष्टभुजा देवीपेक्षाही मोठं कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून करायचं आहे. आज या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे मला माहिती आहे, कारण सगळ्यांना नवरात्राचे उपवास आहे, प्रत्येकाला फराळाचं सुद्धा करायचं आहे. पण आता जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण आलेल्यांना सुद्धा फराळाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि आमचे जे ठेवीदार आहे आणि उत्कृष्ट कर्जदार आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी थोडक्यातच स्वागत सत्कार या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. हे संपूर्ण जे हिरकणीचं मोठं जाळं आहे हे आतापर्यंत जी त्याची झेप आहे त्या झेप घेण्यामध्ये ज्या सगळ्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये आमचे संचालिका आहे, आमचे संचालिका पती की ते सतत मागे असतात, पण त्यांचा खूप मोठा सहभाग या हिरकणीच्या माध्यमातून असतो. आणि हिरकणी पतसंस्थेला त्यांचा बराच मोठा सहकार्य असते. त्याचबरोबर आमचे संपूर्ण 20 शाखांचे जे सल्लागार मंडळ आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी निश्चितच कौतुक व्हायला पाहिजे की ते सुद्धा या हिरकणीचा खूप मोठा भाग आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जी म्हणजे आमची सगळ्यात मोठी कर्मचाऱ्यांची फौज ही जवळपास 100-125 पेक्षा जास्त आमचे कर्मचारी या हिरकणीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आणि ते खूप छान काम करत आहेत. त्यामुळे अतिशय उत्कृष्ट कार्य हिरकणी पतसंस्थेचं चालू आहे. आणि या हिरकणी पतसंस्थेवर जो विश्वास ग्राहकांचा आहे हा विश्वास अजून याहीपेक्षा जास्त आम्ही आत्मसात करू. जास्तीत जास्त विश्वास आम्ही ग्राहकांना कसा अजून चांगला देता येईल, आम्हाला सेवा कशी देता येईल, सर्व्हिस कशी देता येईल हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. आणि हे सगळं करत असताना पारदर्शकता कायम टिकून ठेवू, त्यात कुठेही शंका आम्ही उत्पन्न होऊ देणार नाही अशी या ठिकाणी सगळ्यांना सांगते. आणि या ठिकाणी गौरी सजावट